श्री गुरुचरित्र अध्याय 51वा. श्री गणेशाय नमः. नामदार कवींनी सिद्धाची मागे कथा सांगितली. आम्हा सिमलेच्छ राजाने श्री गुरुशी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा. पुन्हा पुढील कथा निरूपण करून आवचन अमृत गणा. श्री गुरुचरित्र आद्यंत सिद्ध म्हणे. एक वत्सर कथा सेवती विशेष. एक जाती सकाळ दोषात चिंतिले काम्य व पाविजे. राजाच्या भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भोवने. योजना करीती आपुल्या मनी गोप्य राहावे म्हणून या भक्तजन बोलवीत. चिंता करीत अति बहुत श्री गुरु त्यासी संभोगित राहती अतिप्रीती. दुःख करीती सकाळ जन लागतात. श्री गुरुचरण स्वामी आमु ते सोडून केवी जाता अतिराया यतिराया. ऐसे नाना परी विनवितीसे हासते झाले. श्री गुरुमते संभोगिते अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामीण नित्य स्नान अमरजा संगे असो मठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधार. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्याची प्रत्यक्ष दिसो. आम्ही लौकिकमध्ये अति अविद्याधर्मी जातो श्रीशैल यात्रसी. प्रातस्नान कृष्ण तेरी पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठान बिंदू क्षेत्री माध्यानी येता भीमातटी. संगमी स्नान करून ही पूजा घेऊन मठी निर्गुणी चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगती प्रीती करे. जे जन भक्ती करीती त्यावरी आमची अतिप्रीती मनोकामना पावे त्वरिती. ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षाते पूजन यावे आमुचे जेथे स्थान. पादुका ठेवीती निर्गुण पूजा करी मनोभावे. संतोषी आम्हा प्रति त्रिकाळ करावी आरती. ही भक्तजन जे इच्छिती तरित पावे परियसी. ऐसे सांगून त्यासे निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित निघाली मठात. तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मते म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवणी भक्तासी पातळे आपण श्री पर्वतासी. पातळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियसा. शिष्या ते निरोपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा आले जाणे असे पहिले तीर ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी. आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र. श्री गुरु शिष्याचे सांगा जावे तुम्ही ग्रामासी. लौकिकमते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजन परिवसतो निर्धारा मानसी. ऐसे भक्त संभोकोनी उठले श्री गुरु तेथून पुष्पासनी बेबसून निरोप देती भक्तासी. कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी. सूर्य चाले उत्तर दिंगेतेसी. संक्रांती कुंभ परिसा शिशिर ऋतू माघ मासी. आसित पक्ष प्रतिवदिशी शुक्रवारी पुण्य दिवशी. श्री गुरु बसले निजानंदे. श्री गुरुमती शिष्यासी जातो आम्ही निज मठासी. पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू. येथील पुष्पे शिवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंडे तिथे लक्ष्मी वसो तुमच्या घरी. आणिक सांगेने एक कोण गायनी करावे माझे स्मरण त्याच्या घरी. मी असे जाण गायनी प्रीती बहुमज. नित्यचे गायन करती त्यावरी माझी अतिप्रीती. त्यांच्या घरी अखंडे ती आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांच्या घरी जाय त्वरित. पुत्रपुत्र सिया करी शतायुष अवधारा. एकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी. लक्ष्मी राय त्यांच्या घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगोने शिष्य श्री गुरु झाले अदृश्यची. चिंता करीती बहुअसी अवलौकिकता ती गंगेत. ऐसी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर. तेही सांगते विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगते नावे कर. होतो आम्ही पहिलं तीर्थ ऐसे देखील मुनीश्वरा. संन्यासी वेश दंड हाती. नरसे सरस्वती निरोप दिला आम्ही आम्हा प्रति. तुम्हा सांगीजे म्हणून या भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांत जात होते. श्री गुरुनाथ सवर्णपादिका त्यांच्या चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपल्या स्थानाशी. सुखी वसावे वंशवंशी. माझी भक्ती करून या. प्रसाद पुष्पे आली या. शिष्य घ्यावे काढून या. ऐसे आम्हा सांगून या. श्री गुरु गेले अवधारात इतुकी अवसरी. प्रसाद पुष्प आली सारी मुख दिव्य प्रीतिकारी काढून घेती अवधारी. सिद्ध म्हणे नामधारका. शिष्य बहुत गुण गुरुनायका. गाणगापूर्वी असती एका शिष्य गेले आश्रमाशी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती. आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे. शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता. आपण होते चौथा साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्म पूर्व. नंदी नामा नरहृदव. पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण. त्याची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले. धर्मार्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती. प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्रपुत्री नांदते. ऐसे सिद्ध सांगितले नामधारक संतोषले. सकाळभिष्ट लादले तात्कालिक अवधारा. श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकाळभिष्टता. या कारणे ऐका समस्त श्री गुरुचरित्र कामधेनु. पुत्रपोती ज्याची चाड त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्वा घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ. नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार. कथा ऐका मनोहर सकळाभिष्ट लाधे तुम्हा. इति गुरुचरित्र अमृत परमकथा कल्पतो. नरसिंह सरस्वती अक्काने सिद्ध नामधारक संवादे. श्री गुरु निजानंद ग मनम नाम 150 श्री गुरु दत्तार्थार्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 52.
श्री गणेशांना नामदार विनिसिद्ध गुरु निघाले शेले तसे पुढे करथाला वर्तले कसे विस्तारे सीमाचं सांगावे सिद्ध म्हणे ना शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनांची झाली सीमा परिभूर गुरुभक्तीने प्रेमानावरे श्री गुरु सिद्ध झाले जावे असे श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनाचे कळला परिसरात काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुता श्री गुरु प्रार्थी अनेक भक्त श्री पर्वताशी स्वामी का जाता आम्हासी भास ते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनाशी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकाचे होत असे दहन आता कैसे करीतील जन म्हणून लोटांगणे गाळे पुढे आम्हासी काय गती आम्ही करावे कैसा रीती स्वामींचे चरण नौका होती त्याने पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेनु परी कामना पूर्वतील होती बरी म्हणून जगलो आजवरी यापरी आम्ही काय करावे स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपुर आता ते पाविणे कैसे मंदिर साचार होईल तेव्हा श्री गुरु हा समस्त जनाप्रती हास्यवदन करून बोलितो तुम्ही मानू नका कंती सांगतो यथास्थित ते ऐका आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमरज संगमी गोप्य रूपे राहतो नेहमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले मेचांक करता तुम्ही आम्ही भूमंडळी विख्यात आमचे दर्शनाचं बहु येतच हेवन सतत येतील तेने प्रजेस होईल उपद्र दुष्य राहावे याचं त्यास असे दृढ भक्तिभा त्यास दुष्य स्वभाव लौकिकामध्ये कळावे असे आम्ही जातो शैल्य पर्वताची चिंता न करावी मानसी असे समस्ताशी संबोधिले मठी आमुच्या ठेवितो पादिका पूर्वील कामना ऐका अश्वस्थ वृक्ष आहे निका तो सकळिकाचा कल्पतरू कामना पूर्वील समस्त संदेह धरावा मनात मनोहत प्राप्त होती त्वरित ती आमची मात सत्य संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वस्थ नारायण मग करावे पादुकाचे अर्चन मनकामना हो पूर्ण होतील पादुकाचे करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी या योजा आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगतो श्री गुरु आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधने जन आद्यत त्वरित निरोपक श्री गुरु राजपे समागे जे धावले जन त्याचे करुणे समाधान शिष्यासहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु लोक माघारी परतले समस्त श्री गुरुचे मठाशी आले तेथे समस्ताचे श्री गुरु देखील बसले होते असणे सवेची पाहत झाले गुप्त जनमनी परम विस्मित आम्ही सोडून आलो मार्गात तेथे गुरुनाथ देखील ऐसा दृष्टांत दावणी जनासी आपण गेले श्री शैल्यासी पावले पातळ गंगासी राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्यासी म्हणते मल्लिकार्जुनसे जाऊन शीघ्रगती पुष्पाचे आसन येतात ते करुणी निगुती जाणावे शिष्य आपल्या हाती शीघ्र पुत्रागते कुंद वकुलार कुरवीड बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणि ती त्या पुष्पाचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहारी केले स्थापन त्यापरी श्री गुरु आपण बसले ते शनी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंहराशीस उत्तर दिशे होता सूर्यपे शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभमते श्री गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खून तुम्हासी फुले येतील जिनसी तुम्हास तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्तिभावे करावे जतन प्राणा समान मानुनी आणि एका युक्ती जो कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तने करीते ते मज प्रिय गमती फार आमचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्ध सर्वही त्याच्याद्वारी दासी परितिष्ठतील त्यासी नाही यमाचे भय त्यासी लाभे लाभ निश्चय पुत्रपौत्रासहित अष्टेश्वर अनुभवनी निर्भय पावे मुक्ती या कारणे असू द्या विश्वास सुख पावायला बहु असे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले शिष्य अवलोकिती गंगेतो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ बहुत होऊनी चिंता करंत तेथे उभे तटस्थ झाले इतुकेयात आला नावाडी तेथ तो शिष्य सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जाता असता म्या देखील आहे देव संन्यासी दंडधारी कशाय अंबर वेष्टिले श्री सुवर्ण पादुका चरणा माझे कांती अंगावरी फाकत असे कली काळ असतो गुप्त होऊन आपण असतो श्री गंगाभूमी तुम्ही तत्पर असावे भजने ऐसे सांगा म्हणून कथिले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले तर चिंता करंत पुष्पे येतील जळात घेऊन निवांत रमावे नावाड्याने ऐसे कथिले त्यावर शिष्य हर्षले इतुकियात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत तीर्थगुरुप्रसाद सुमने काढून घेतले शिष्यवर्गाने मग परतले आनंदने श्री गुरुध्यान मनी करिता खून सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापुरी असता बौद्ध शिष्य होते गणिता न आठवती ये समय ज्यांनी केला आश्रम स्वीकारते संन्यासी तोडतोड तीर्थे हिंडावे गेले फार कृष्ण बाळा सरस्वती प्रमुख होते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री जगद्गुरूच्या असमागमी 4 जण होतो आम्ही सायंदेव नंदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे 4 श्री गुरुप्रसाद वंदिली श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकली दिदली चौघांनी 4 पुष्पासी मस्तकी धरिली भावेसी आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला इथे गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतुर नसे सरस्वती आख्याने प्रसाद प्राप्ती नाम 250 श्री गुरु दत्तार्थ अर्पणस्तु श्री गुरुदेव दत्त।
श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणाविंदाभ्यां नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्र अध्याय 52. ऐकुणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्रपे सेवणी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी घर्म कुलंका की रोमांच ही उठती देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपकारणे म्हणून हस्ते कुरवाळी ती प्रेमभावे आलिंगित देयावरी ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा नामधारक ऐशिया परिसिद्ध सांगती बरोबरीने मग तो नेत्रो मिलन करी कर जोडून उभा टाके मने कृपेची तारू तुची या विश्वास आधारू भवसार कर पैल पारू तुची करीसी गुरुराया ऐसे नामधारक विनवित सिद्धाची चरणी लागत म्हणे. श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा ऐकून शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणती बाळक तुझी वासना अखंड हो राहो. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेना ता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमा अध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ता प्रति झाले. द्वितीय अध्याय बृहस्पती चारी युगाचे भाव कथित श्री गुरुसेवा दीपका प्रति घडली ऐसे कथी येले. नामधारक अमरजा संगमा श्री गुरु नेती आपुले धामा अमरीश दुर्वास याचा महिमा. तृतीय अध्याय कथेला. चतुर्थ अध्याय अनुसूये प्रति छळावया त्रयमूर्ती येती परित्रियेची पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वयं अवतार पीठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वर विघ्न करवणी स्थापना केली तयासी. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरिले अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. 9व्या अध्यायी रजकाप्रती कृपाय गुरु राज्य देते दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वंदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. दशमाध्यायात माधव ब्राह्मण करजपुरी आंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. द्वादशाती माते प्रति ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्या ते करजपुरी भेटून येती गोदातीरी कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती. त्रयोदशी कुर यवनाचे करुणी शासन साय दिवस वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14वी अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दवडीली गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. 16शी ब्राह्मणा श्री गुरु कथून दिली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्ल वडी प्रति भुवनेश्वरी सनिध्य भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा द्यायचे दोन्ही करी अर्पणा त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला. सप्तदशी घेवडा उपटून दरिद्राचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा. 8मा अध्याय औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीच देऊने वरदान गाणगापुराचा आपण 19 श्री गुरुनी गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिले तीच 2 एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्यासी वंद्या महिषी होती 30 करुणी दग्धवती. 22 वर दिदला 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरस तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रमा करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरु पाद पद्मा. 24व्यात वर देती म्लेच्छा पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमाच्या त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला. 26व्यात तया ब्राह्मण श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत नायकती. 27 आणोनी पतिता विप्रासी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरुपी घेऊन पतिरावस्था गृहाप्रती दौडीला. 29 भस्म प्रभाव विक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उदती वामदेवा हा इतिहास तयात 30 पती मरता तयाशी श्री करी बहु करता 30 गुरु नाना कथा कथुनी शांतो पाहते. 31व्यात त्याची कथा प्रतिवेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रियसी जगत गुरु सहगमिनी गता सती श्री गुरुस आली नमस्कारितिका आशीर्वाद देऊन तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्षरांना कथा कुकुट मर्कट दोघे जण वेश्यचे कथन करीती राहते परशर. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नानाद भेटले राहते. 35 प्रसंगात कच देवे यानी कथा व्रत आणि सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणास केले परांना भोजना कंटाळून धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती.
सप्तत्रिशी नाना धर्म विप्र सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होणे वर उत्तम देती श्री गुरु तयाते अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण त्रिगान पुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावाचे शूद्रादी सोमनाथाची गंगा सुमती 60 वर्षाची वंद्या होती 30 दिली पुत्र संतती 39 अध्यायी नरही करवी शुष्क काष्टा आर्चवून दवडिले त्याच्या कुष्ठा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 41 साय देवा हारते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी साय देवा घेऊनी करीती श्री गुरुस्तवा त्याला कथिती यात्रा भावन वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा साय देवा प्रत सांगोनी व्रत करीती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी शनेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथीसी 45 कुष्टी ब्राह्मण आला तुझा पुराहून त्याला करून संगमी स्नान कुष्ठ नासून स्नान देती बल्लेश्वर हिमरगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीचा आपला शिष्य करीती त्यास 46 अध्याय 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितके रूपे धरुणे आपण गेले मठीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकती शतगुणे पिकुनी पुढती आनंद विले तयाते 49 श्री गुरु मूर्ती अमरजा संगम महात्मा कथिती स्नान करुणी दौडीती कुष्ठ दैवाजिती रत्नाबाईचे प्लेच्छाचा स्फोटक दौडीता भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50 अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखुनिशिती पापवृत्ती उपद्रवितील नाना यती म्हणून गुप्त उभे राहावे ऐसा करून निर्धार शिष्याशी सांगते गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी तैसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीते आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहुणे गुरुमूर्ती वरदस्ते तया गुरुवळेती मंदजनी धरा आसक्ती मठ धामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्याची गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीची निजामंदी निमग्न होती ऐसे अपार गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका पूजा तुझ कथिली अवतारणिका श्री गुरुले वाट केलो का परी गुरुगुप्त असती गांगापुरे कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतारणिका सिद्ध मला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ तसे असे आपुला तैसी कार्य संपादिती पूर्वी ऐकिले असेल काणी त्याते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल म्हणे श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची कुण इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणे विनविती सिकार जोडणे तुझे चरण सर्व सिद्धी आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणे किती वाचावे प्रतिदिने हे मज सांग श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला आणि का परोपकार होईल का तुझ्या प्रश्न करून या अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय ई परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावायची पद्धती तुझं सांगतो यथास्थिती सुचिमत होऊन शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्ध बरवी पाहून आवश्यक ज्ञान संध्या करून पुस्तक वाचावायचे स्थान रंगवल्लादी शोभा करावी देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासे पूजावे प्रथम दिवसापासून बसावे असावे एक स्थान अतत्वार्थ भाषानी करावे धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान दिव ब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तम मुख करून वाचणे आरंभ करावा नवसंख्या अध्यायी प्रथम दिनी 21व्या पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पे 38 पर्यंत पाचवे दिनी 43 सहावे दिनी सप्तमी 52 वाचोनिया अवतरणिका वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकार करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्रधारे करून शुचिपत असावे एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथातथ्य दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन भूत प्रेतादी बाधा निरसून होऊनी सौख्य होत असे ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले किंवा सिद्ध मुनी बहालक नामधारक शिष्य चातक मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला श्री गुरुरायचे धरू चरण सिद्ध मुनी ते करू वंदन नामधारक करू नमन ऐसे करी नारायणा श्री गुरुचे नारायणा विश्वंभरा दिनो उद्धरणा आपण आपली दावणी कुणा गुरु शिष्य रूपे किरीडसी
इति गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरुसि नरसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे द्विचादशाध्याय सारे अवतरणिकाच नाम 53तमोध्याय गुरुदत्तात्रयार्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र संपूर्ण. ओम तत्सत.